संदेश, तुला एका चांगल्या मानसिक रोग तज्ज्ञ डॉक्टरची गरज आहे. आपण तुझी ट्रीटमेंट सुरू करूया, पण त्याआधी मला बघायचं आहे. आता मी सांगते तसं कर. तुझे सगळे कपडे काढ. संदेश हे ऐकून चपापला. अरे घाबरू नको, मी तुझी बायको आहे. मला तो अधिकार आहे. मी ती पैशाने विकत घेतलेली वैश्या नाही, जिने तिचं कर्तव्य म्हणून तुझ्या शरीराबरोबर जबरदस्ती केली होती. मी त्यातलं काहीच करणार नाही. तू नॉर्मल असतास तर तूच हे माझ्यासोबत केलं असतंस, पण नाईलाजाने मला हे तुझ्याबरोबर करावं लागतंय. लाजू नको, मी तुला काहीच करणार नाही, पण डॉक्टरकडे जाण्याअगोदर मला तुला बघायचं आहे. तू लाजेने डॉक्टरशी काही बोललाच नाहीस तर मलाच काहीतरी सांगावं लागेल म्हणून. आणि संदेशने त्याचे कपडे काढले, पण अंडरवेअर मात्र तशीच ठेवली. आशा हसली. तिला त्याची आगतिकता कळत होती. अरे तेच तर काढायचं आहे, ते पण काढून टाक. त्याने कसंबसं लाजत ते काढत आता तो तिच्यासमोर जन्मजात उभा होता. खरंच कुणाचीही नजर लागेल असं त्याचं शरीर होतं. आशा पण एका तरुण पुरुषाला जन्मजात उभा असलेले इतक्या जवळून प्रत्यक्ष प्रथमच बघत होती. आणि त्याच्या या अवयवाची वाढ पण अगदी बरोबर होती, पण त्यात जीवच नव्हता. आशाने त्याच्या जवळ जाऊन बघितलं. तो अंग चोरून उभा होता. तिला तो अगदी परफेक्ट वाटला. याचा इलाज होऊ शकतो याची तिला खात्री पटली. लहानपणी मानसिक धक्का बसल्यामुळे भीतीने आणि घृणेने त्याच्या या अवयवात उत्तेजना येत नव्हती. आणि मेडिकल सायन्स आता बरंच प्रगत झालं होतं. त्याला मानसिक इलाजाची गरज आहे हे तिला समजलं होतं. संदेश, मी उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते. आपल्याला लवकरात लवकर तुझा इलाज सुरू करायचा आहे. संदेश आता बराच सावरला होता. तोही हो म्हणाला आणि तिने एका उत्तम नावाजलेल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट फिक्स केली. 2 दिवसांनी ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी संदेशला तपासलं आणि त्याच्याशी बोलून त्याच्या लक्षात आलं त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो. त्याने जे काही आशाला सांगितलं होतं ते सगळं न लजता डॉक्टरना सांगून टाकलं होतं. डॉक्टर म्हणाले, तुम्ही एकदम बरे होऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला मी जी औषधं लिहून देतो ती वेळच्या वेळी घेण्याची आणि मी सांगेन ती एक्सरसाइज मात्र न चुकता करण्याची. तुमच्यात लवकर फरक दिसायला सुरुवात होईल. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून संदेशला खूप आनंद झाला होता. मी आता नॉर्मल जीवन जगणार या विचाराने त्याला हायसं वाटलं आणि तो खुश होता. म्हणून आशा खुश होती, कारण त्याच्या आनंदात आता तिचा आनंद होता. तो बरा झाला तरच तिच्या आयुष्यात सुखकर होणार होतं. ट्रीटमेंटची पुढची तारीख घेऊन त्याचे आभार मानून ते दोघे निघाले. नेहमी मुलींपासून दूर पळणारा संदेश आता आशाच्या खांद्यावर हात ठेवून मोठ्या रुबाबात चालत होता. डॉक्टरांच्या नुसत्या आश्वासनाने तो अर्धा बरा झाला होता. आणि जमेल आशाची साथ तर होतीच. त्याच्या खांद्यावरच्या हातावर आपला हात ठेवून हसत आशा त्याच्याबरोबर चालत होती. संदेशच्या जीवनात आशाच्या आगमनाने एक आशेचा किरण आला होता. त्याला समजून घेणारं आणि त्याची व्यथा जाणणारं कोणीतरी आहे ही भावनाच मनाला खूप धीर देऊन जाते. त्याला परिस्थितीशी लढायला बळ मिळतं. आणि त्याचं तसंच झालं होतं. स्वतःच्या शारीरिक कमजोरीबरोबर आजपर्यंत तो एकटाच लढत आला होता. त्यासाठी तो कोणाची मदत तरी घेऊ शकत नव्हता, कारण त्याची समस्या तशी होती ना कोणाला सांगता येत होती ना सहन होत होती. पण आता त्याच्याबरोबर आशा होती आणि संदेशसाठी तेच खूप होतं. वीकली संदेशची ट्रीटमेंट होत होती. डॉक्टरांची औषधं आणि त्याने सांगितलेल्या एक्सरसाइज सुरू होत्या. डॉक्टरांनी त्याला हिप्नोटाईज करून त्याच्या मनातली भीती कमी केली होती. डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ते सगळं आशा स्वतः पाहत होती. त्याला परत त्याचे पौरुषत्व प्राप्त करणं जसं त्याच्यासाठी फार महत्त्वाचं होतं, तितकंच ते आशासाठी पण महत्त्वाचं होतं. कारण नुसत्या नजरेच्या प्रेमाने शरीराची भूक शांत होत नसते, तर ती उलट वाढतच जाते. आणि ती भूक मिटवण्यासाठी 2 शरीर एक व्हावी लागतात. हाच प्रकृतीचा नियम आहे. संदेश खरोखर नशिबान होता, जी त्याला आशासारखी समजदार आणि धीरोदात्त अशी बायको मिळाली होती. तर आताच्या जमान्यात संदेश ही खरी हकीकत समजल्यावर कोणतीच मुलगी त्याच्या सावलीजवळ पण थांबली नसती. दुसऱ्याच दिवशी घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल करून मोकळी झाली असती. पण आशाने तसं केलं नव्हतं. उलट ती संदेशला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. आजपर्यंत ती दोघं डॉक्टरकडे आली होती. 2 महिने होत आले होते. औषधाचा परिणाम अजून काहीच स्पष्टपणे दिसत नव्हता. तरी संदेशच्या जगण्यातला आनंद आता वाढत चालला होता. त्याच्या या अवयवाच्या उत्तेजनेने जरी काहीच फरक पडला नसला तरी त्याच्या शरीरातील हार्मोन्स मध्ये बरीच सूक्ष्म बदल होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे संदेशची जगण्यातील उमंग वाढली होती. आणि डॉक्टरांना हेच तर त्याच्याकडून ऐकायचं होतं. संदेशने जेव्हा डॉक्टरांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे असं उत्तर दिलं होतं, तेव्हा ते ऐकून डॉक्टर स्वतःच खूप खुश झाले. कारण त्यांची ट्रीटमेंट आणि औषधं योग्य रीतीने काम करत होते. सुरुवातीला जेव्हा आशा बरोबर संदेश त्याच्याकडे आला होता, तेव्हाचा संदेश त्याच्या शारीरिक उणीवामुळे अगदी स्वतःचा आत्मविश्वास हरवल्यासारखा त्यांना वाटत होता. कारण तो या विषयावर मोकळेपणाने बोलतच नव्हता. आणि आता जो त्याच्यासमोर संदेश बसला आहे, तो थोडासा वेगळा संदेश त्यांना जाणवला होता. त्याचा आत्मविश्वास आता वाढला होता. आणि जेव्हा एका चांगल्या डॉक्टरला वाटतं की आपल्याला या केसमध्ये यश मिळतंय,
तेव्हा त्या पेशंटपेक्षा जास्त तो डॉक्टरच खुश असतो. हीच एका चांगल्या डॉक्टरची निशाणी आहे. व्हेरी गुड मिस्टर संदेश. वेल डन. हेच मला ऐकायचं होतं तुमच्याकडून. तुम्हाला लगेच समजणार नाही, पण तुम्ही जे सांगताय त्यावरून मी हे समजू शकतो की तुमच्या शरीरात आता बदल होण्यास सुरुवात झाली आहे. ही त्याचीच निशाणी आहे. तुम्हाला हीच ट्रीटमेंट अशीच काही दिवस चालू ठेवावी लागेल. आणि मिसेस आशा, आतापासून तुमचं काम सुरू होत आहे. माझं काय काम असणार? आशाने आश्चर्याने विचारलं. डॉक्टर हसत म्हणाले, अहो, असं काय करताय? तुम्ही त्याच्या पत्नी आहात ना? मग ते काम तुम्हालाच करावं लागेल. आशा डॉक्टरांचा रोग कुठे आहे ते समजले आणि थोडीशी लाजली. येतंय ना लक्षात मी काय म्हणतोय ते? हो डॉक्टर, मी समजले, पण मला नक्की काय करावं लागेल? तेच जे एक नवरा बायको आपल्या बेडरूममध्ये करतात. म्हणजे तुम्हाला जास्त काही करायचं नाही, पण संदेशच्या मनात सेक्सविषयी भावना जागृत करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. ही आपली पुढची स्टेप आहे. ठीक आहे डॉक्टर, मी प्रयत्न करीन. आणि डॉक्टर आशाला हे सांगत असताना संदेश मात्र विचारात पडला होता. आजपासून त्याची ट्रीटमेंट रोज रात्री आशा करणार होती. दोघेही आनंदाची गोष्ट ऐकून खुशीत होते. आशाला तिचा नवरा सामान्य पुरुष होणार, तर संदेश त्याला एका सामान्य पुरुषाचं जीवन जगायला मिळणार, यामुळे दोघेही मनातून खुश होते. दोघांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. पण आज संदेशबरोबरच आशाची पण परीक्षा होती. आज रात्री डॉक्टरांनी तिला ते करायला सांगितलं होतं जे एक बायको आपल्या नवऱ्याला रिझवण्यासाठी करते. पण नॉर्मल पुरुषाबरोबर ते करणं साधी गोष्ट होती. पण इथे संदेशबरोबर तिला त्यात किती यश मिळेल याची शंकाच होती. मेनकेला विश्वामित्र वश झाला होता, पण तो एक संपूर्ण पुरुष तरी होता. इथे तर संदेश त्या उलट पुरुषांमध्ये नव्हताच. त्याची कामवासना कशी जागृत करायची हाच तिच्यापुढे मोठा प्रश्न होता. तिच्यासाठी पण हे कठीण होतं. एक प्रकारे तिला संदेशसमोर आपल्या शरीराचे प्रदर्शन करायचं होतं आणि तेच काम तिच्यासाठी शरमेची गोष्ट होती. तसं बघायला गेलं तर नवरा बायकोच्या नात्यात ही सामान्य गोष्ट आहे. पण या दोघांच्या बाबतीत तसं नव्हतंच. त्यांचं लग्न तर झालं होतं, पण संदेश जर सामान्य पुरुष असता तर ती स्वतःच्या मर्जीने त्याच्याजवळ हसत खुशीने गेली असती आणि आपल्या नवऱ्यावरचा हक्क तिने बजावला असता. तिचं मन मानत नव्हतं, पण नवरा हवा असेल तर तिला हे करणं भाग होतं. त्या रात्री संदेशची आई जेवून आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेल्यावर आशा दुसऱ्या रूममध्ये जाऊन छान नव्या नवरीसारखी नटली होती. तिने आपल्या नवऱ्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी केली होती. तिने तिची मानसिकता बदलली होती. जणू काही तिचा नवरा एक नपुंसक आहे हे तिला माहीतच नाही, असं तिने संदेशबरोबर वागायचं ठरवलं होतं. आणि आज जणू आपली मधुचंद्राची पहिली रात्रच आहे असं ती वागणार होती. पण सामान्यपणे प्रणयाची सुरुवात पुरुष करतो, पण त्याला काही अपवाद पण असतात. काही पुरुष लाजाळू असतात, म्हणून त्याच्या बायका सुरुवातीला पुढाकार घेतात. नंतर सवय झाली की तेच पुरुष बरोबर लाईनवर येतात, ती गोष्ट वेगळी. आणि आज पुढाकार तिला घ्यायचा होता. जे काम संदेशला करायचं होतं ते काम तिला करावं लागत होतं, पण तिचा नाईलाज होता. संदेश त्यांच्या बेडरूममध्ये कोणतं तरी मॅगझिन वाचत पडला होता आणि नाजूक पावलांनी हळूवारपणे चालत आशा त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. संदेश तिच्या अप्रतिम रूपाकडे बघतच राहिला. आजपर्यंत त्याच्यातील कमतरता त्याला मुलींकडे कधीच लक्षपूर्वक बघू देत नव्हती. त्याला स्वतःला लाज वाटत असे, पण आज तिचं ते मोहक रूप तो डोळे फाडून बघत होता. त्याच्या शरीरात काहीच फरक त्याला जाणवत नव्हता, पण आयुष्यात इतक्या सुंदर मुलीला अगदी जवळून बघून त्याच्या मनात मात्र चलबिचल सुरू झाली होती. आणि आशा तेच नोट करीत होती. तिला पण त्याच्या डोळ्यात प्रथमच आसक्ती दिसत होती. इतके दिवस झाले होते, पण त्याने तिला अजून अशा प्रकारे कधी बघितलंच नव्हतं. तिच्यासाठी हे पण खूप होतं. कमीत कमी तो आता तिच्याकडे बघत तरी होता. ती त्याच्या बाजूला येऊन अगदी खेटून बसली होती. तो जरा बाजूला झाला. आशाची आता हिंमत वाढली होती. ती त्याच्या अजूनच जवळ गेली आणि त्याच्यावर झोपली. तो प्रतिकार पण करीत नव्हता की प्रतिसाद पण देत नव्हता. त्याच्या शरीरात हलकी कंपनं व्हायला लागली होती. त्याची छाती धडधडत होती. त्याचे आवाज पण तिला ऐकू येत होते. श्वास जोरात सुरू झाले होते. तिला स्वतःवर संयम ठेवून हे काम करायचं होतं, कारण ती जे काम करीत होती त्याने तिचीच इच्छा तिला अनावर होऊ शकत होती. ती पण आज प्रथमच एका तरुण पुरुषाबरोबर लगट करीत होती. आता आशा त्याच्या अंगावरून हात फिरवीत होती. तो तसाच खाली झोपला होता आणि आशा त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत होती. संदेशला समजत होतं आशा हे त्याच्यासाठीच करते आहे म्हणून. तो पण आपल्या परीने उत्तेजित होण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या भावना आयुष्यात प्रथमच जाग्या झाल्या होत्या, पण शरीर मात्र साथ देत नव्हतं. आता आशाने एक एक करून आपले कपडे काढायला सुरुवात केली आणि कधीही मुलींकडे नजर वर करून सुद्धा न बघणारा
तो तिचं अप्रतिम सौंदर्य अगदी डोळे फाडून एकटक बघत होता. आयुष्यात असं स्त्री शरीर तो दुसऱ्यांदा बघत होता. एकदा त्या वेश्येचं आणि आता आशाचं. त्यावेळी त्याला अजिबात कसलीच उत्तेजना जाणवली नव्हती, पण आता त्याच्या मनात आसक्ती जागी होत होती. शरीरात कंपनं होत होती. आशाच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य आलं होतं. तिच्या प्रयत्नांना यश येत आहे याची तिला जाणीव होत होती. संदेश अस्वस्थ व्हायला लागला होता. त्याच्या मनात ते अप्रतिम सौंदर्य बघून आशाला आपल्या मिठीत घेण्याची खूप इच्छा होत होती. पण हे कसं शक्य आहे? मनात आहे पण तनात नाही तर कामेच्छा प्रकट कशी होणार? त्यासाठी शरीर साथ तरी द्यायला हवं हो. तो जोरात श्वास घेत होता. छाती भरल्यासारखी खालीवर होत होती. आशाचं काम झालं होतं. आजच्यापुरतं हे भरपूर होतं. ती आता तशीच त्याच्यासोबत बसली आणि संदेशला विचारलं, तुला तुझ्या शरीरात मनात काही फरक जाणवतो आहे का? हो आशा, आज मला प्रथमच तुला अशी बघून स्त्री शरीराची मनातून आसक्ती झाली होती. माझे शरीर पण हालायला लागलं होतं. काहीतरी होत होतं मला, पण मी तुला हे शब्दात सांगू शकत नाही. तो नॉर्मल होत म्हणाला आणि त्याचं हे बोलणं ऐकून आशाला खूप आनंद झाला होता. अरे संदेश, तुझ्या आता बदल मला पण जाणवतोय. तू लवकर ठीक होणार आणि आपलं नवीन वैवाहिक जीवन सुरू होणार. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि त्याच अवस्थेत तिने आता खरोखरच संदेशला प्रेमाने मिठी मारली आणि तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होता. आता त्याच्या शरीरात जोम नव्हता. म्हणून काय झालं? मनात तर जोश जागा झाला होता आणि त्याच अवस्थेत त्याला आपल्या मिठीत घेऊन आशा झोपली होती. तिच्या आयुष्यात नवीन पहाट आता दूर. सकाळी आशा उठली. संदेश कधी नव्हे तो आज तिच्या छातीवर हात ठेवून झोपला होता. तिच्या ओठावर हलकं हसू फुललं. तिने हळूच त्याचा हात दूर केला आणि त्याच्यावर एक नजर टाकली. झोपेत तो अगदी निरागस दिसत होता. गरिबीचे चटके खात आज तो या मुक्कामावर स्वतःच्या हुशारीने आणि हिमतीने पोचला होता. हे सर्व साम्राज्य त्याने स्वकर्तृत्वाने उभं केलं होतं. पण लहानपणी बघितलेल्या एका भयान प्रसंगाचा त्याच्या बालमनावर इतका जोरदार आघात झाला होता की त्याचं जगण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण तो हरवून बसला होता. आता आशाची आशा वाढीस लागली होती. तिच्या प्रयत्नांना हळूहळू यश येत होतं. बराच उशीर झाला होता म्हणून तिने त्याला जागं केलं, तर त्याने तिला परत आपल्यावर ओढून घेतलं. सकाळचा प्रहर होता आणि सकाळी माणसाचं मन अगदी प्रफुल्ल असतं आणि त्यामुळे शरीरातील हार्मोन्स, विशेषतः सेक्शुअल हार्मोन्समध्ये वाढ होत असते. त्यामुळे संदेशच्या शरीरात पण ते बदल हळूहळू होत होते. म्हणून अनायासे त्याने तिला आपल्यावर ओढलं होतं. ती त्याच्या छातीवर विसावली. एका आदर्श पत्नीचा पत्नीधर्म ती योग्य रीतीने बजावत होती. तो तिच्याकडे बघून समाधानाने हसला. त्याचा आत्मविश्वास आशाने जागा केला होता. त्याच्या शरीरात होणारे सूक्ष्म बदल आता त्याला जाणवायला लागले होते. नेहमी तरुण मुलींपासून दूर पळणारा संदेशने तिला स्वतःशी ओढून घेतली होती याचा अर्थ आशाच्या पण लक्षात आला होता. त्याला आता स्त्री शरीराचं हळूहळू आकर्षक वाटायला लागलं होतं. चल उठ, तयार हो, आपल्याला आज डॉक्टरकडे जायला हवं. तो हसत उठला. आज तो फार खुश आहे हे त्याच्या आईच्या लक्षात आलं होतं. याच्या आधी त्याला तिने इतका आनंदी आणि प्रसन्न कधीच बघितला नव्हता. आपला मुलगा कुठल्या समस्येतून जातोय हे त्या माऊलीला माहीतच नव्हतं. ही सगळी तिच्या सुनेची करामत आहे हे तिला समजलं होतं. आशा तयार झाली होती. संदेशच्या आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला आशीर्वाद दिला. छान सांभाळशील तू हा माझ्या संदेशला गुणाची आहे माझी सून. आशाला पण फार बरं वाटलं. एका आईला पण तिच्या या कामामुळे समाधान मिळत होतं हे तिच्यासाठी खूप होतं. एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि एक कुटुंब तिच्यामुळे उद्ध्वस्त होताना वाचत होतं. ती जर संदेशला या कारणामुळे सोडून गेली असती तर त्या मायलेकाचं आयुष्य बर्बाद झालं असतं. संदेशचा आत्मविश्वास वाढल्यामुळे त्याच्या वागण्यात बोलण्यात कमालीचा फरक पडला होता. पहिल्यांदा फक्त पुरुषांबरोबर आत्मविश्वासाने बोलणारा संदेश जीवनाकडे डोळे उघडून बघायला लागला होता. त्याने क्लिनिकमध्ये प्रवेश करताच डॉक्टरच्या हे लक्षात आलं होतं. त्यामुळे ते पण खुश होते आणि आशाच्या चेहऱ्यावर पण आनंद दिसत होता. त्यामुळे त्यांना सगळं समजलं होतं. त्यांनी संदेशची पूर्ण तपासणी केली आणि आशाला शाबासकी देत म्हटले, शाबास मिसेस आशा, लवकरच संदेश एका सामान्य पुरुषाचं आयुष्य जगणार आहे आणि याचं सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. तुमची जर संदेशला साथ मिळाली नसती तर संदेश कधी सामान्य होऊ शकला नसता. संदेश तिच्याकडे प्रेमाने आणि अभिमानाने बघत होता. डॉक्टर, ते माझं कर्तव्यच होतं आणि मी ते केलं. त्यात काही विशेष असं नाही. आशा थोडी लाजतच म्हणाली, हा तुमचा मोठेपणा आहे. मी आशा
कित्येक केस बघितल्या आहेत की याच कारणामुळे कित्येक बायका आपल्या नवऱ्याला कायमचं सोडून गेल्या आहेत. खरंच तुम्ही खूप महान आहात. अशा तुम्ही तुमचं काम असंच चालू ठेवा. मी औषधांची पावर वाढवतो आहे. मला विश्वास आहे लवकरच तुम्ही यापेक्षा जास्त खुश होऊन इथे परत याल. डॉक्टरचा निरोप घेऊन ती दोघे निघाली. लग्न झाल्यापासून संदेश तिला कुठेच फिरायला घेऊन गेला नव्हता. आज त्याने सगळी मुंबई फिरून जीवाची मुंबई केली होती आणि संध्याकाळी ते हसत खेळत घरी आले होते. आज रात्री आशा अजून थोडी पुढे सरकणार होती. आज तिने जास्त बोल्ड स्टेप उचलायचं ठरवलं होतं. लग्न झालेला 6 महिन्याच्या वर होऊन गेलं होतं. समाजात ते दोघं नवरा बायको म्हणून वावरत होते, पण त्यांच्यात अजून पण नवरा बायकोचे संबंध स्थापित झाले नव्हते. एक नववधू जे स्वप्न लग्नाआधी बघत असते ती सगळी स्वप्न तिने पण बघितली होती, रंगवली होती. पण संदेशबरोबर लग्न झालं आणि ती स्वप्न धुळीला मिळाली होती. पण तिच्या संस्कारांनी तिला धीर दिला होता आणि तिने संदेशची वाट बघण्याची ठरवलं होतं. त्याचं फळ तिला आता लवकर मिळणार होतं. आज झोपताना ती जे रोज संदेशबरोबर करीत असे ते सगळे केलं होतं. ती पण एक माणूस होती, तरुण होती. तिला नवऱ्याबरोबर सहवासाची इच्छा होत होती, पण अजूनपर्यंत तिने स्वतःवर संयम ठेवला होता. आज तिने संदेशबरोबर रोजच्यापेक्षा जास्त आक्रमकतेने वागायचं ठरवलं होतं आणि तिने आवेशाने संदेशला मिठी मारली. ती त्याच्या एका अवयवावरून आपले कोमल हात फिरवत होती, त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करीत होती आणि संदेशला याची जाणीव होत होती. त्याच्यात आवेश नसला तरी त्याचं शरीर पण हळूहळू गरम होत होतं. तो पण तिच्या शरीरावर आपले हात फिरवीत होता. त्याला जाणीव तर होत होती, पण पूर्णपणे उत्तेजना येत नव्हती. त्याच्या हाताच्या स्पर्शाने कधी नव्हे ती आशा उत्तेजित झाली होती. तिचा संयम ढळला होता. आजपर्यंत दाबून धरलेली तिची इच्छा जागृत झाली होती. संदेशमध्ये उत्तेजना नसली म्हणून काय झालं? तो एक सुशिक्षित तरुण होता. आशा हे का करत आहे हे त्याला समजत होतं. त्याच्याने होतील तेवढे प्रयत्न करून तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होता. आता त्याच्या त्या अवयवात थोडी थोडी उत्तेजना येऊ लागली होती, पण तशी उत्तेजना येत नव्हती ज्याची आशाला गरज होती. आशाचे श्वास गरम झाले होते, कानशिला तापली होती, ती पेटून उठली होती आणि संदेशच्या शरीराला आपल्या मिठीत तिने आवेशाने जकडून ठेवलं होतं. त्याच्याकडून मिळेल तेवढं रतिसूख ती घेत होती. याही अवस्थेत ती स्वतःवर भान मात्र विसरली नव्हती. माझा नवरा अजून नॉर्मल नाही हे तिला कळलं होतं, पण त्याच्याकडून जे मिळते ते घेण्याचा तिला अधिकार होता आणि त्यामुळे येणाऱ्या उत्तेजनेने झालंच तर दोघांचा फायदाच होणार होता. संदेशचे श्वास पण आता जोरात सुरू झाले होते. त्याला पण त्या फिलिंग्ज येत होत्या, पण त्याचं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्या अपुऱ्या पडत होत्या. त्याला अजून आवेशाची गरज होती, पण त्यासाठी अजून वेळ लागणार होता. बऱ्याच वेळाने आशा नॉर्मल झाली होती आणि तिने संदेशला विचारलं, आज तुला काही विशेष बदल तुझ्या शरीरात वाटले काय? आणि त्याने त्याला जे जे होत होतं ते सगळं सांगितलं. आशाच्या चेहऱ्यावर हसू फुललं. अर्धी लढाई तिने जिंकली होती. तशीच त्याच अवस्थेत ती दोघं दमून झोपली होती. सकाळ होत आली होती. संदेशला अचानक जाग आली होती. त्याच्या शरीरात त्याला एक वेगळीच उत्तेजना जाणवत होती, जी त्याने आजवर कधीच अनुभवली नव्हती. नाईट लॅम्पच्या प्रकाशात आशाचं सुंदर सुडौल शरीर चमकत होतं. त्याची नजर तिच्या भरधाव छातीवर पडली आणि संदेशचे हात आपोआप तिच्या छातीवरून फिरू लागले होते. आज त्या हातात पहिल्यासारखी मरगळ नव्हती. एक पुरुषी राकटपणा होता. त्या राकट स्पर्शाने आशाला जाग आली. तिने डोळे उघडून बघितलं. तिला संदेश तिच्या उघड्या शरीराकडे बघत असलेला दिसला. त्याच्या डोळ्यात तिला ते दिसत होतं जे बघण्यासाठी ती इतकी दिवस मेहनत करत होती. संदेशच्या शरीरातील रक्त जोरात धावत होतं. त्याची कानशिलं तापली होती, छाती जोरात वर-खाली होत होती. आशा काय समजायचं ते समजली होती. तिने झोपूनच त्याला आपल्यावर ओढून घेतलं आणि संदेश आशाच्या शरीराबरोबर अगदी उत्कंठ आवेशाने बिलगला. आता त्याच्या हातातील ताकद तिला जाणवत होती. अगदी सराईतसारखा तो तिच्या शरीराचे मर्दन करत होता. आशा त्याला संपूर्ण सहकार देत होती आणि संदेश तिच्यात सामावण्याचा प्रयत्न करत होता. सूर्याची तांबूस किरणे धरतीवर प्रकाश पसरवित होती आणि त्याच वेळी आशाच्या आयुष्यात पण प्रेमाची पहाट होत होती. तिचा नवरा आता पूर्ण पुरुष झाला होता. तो आता नपुंसक राहिला नव्हता. रात्री अर्धवट राहिलेली तिची इच्छा आता तो पूर्ण करीत होता. संदेश आवेशाने तिच्या शरीराला झोंबत होता आणि एक हलकीशी गोड कळ आशाच्या शरीरातून मस्तकात गेली. संदेश तिच्यामध्ये सामावला होता, अगदी पूर्ण पुरुष होऊन. आशा तो आनंद जगत होती. तिची तपस्या फळाला आली होती. लग्नानंतर कित्येक महिन्यांनी त्यांची मधुचंद्राची रात्र साजरी होत होती.